शुभ विवाह या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे रागिणी देवासमोर दिवा लावते आणि आता आशीर्वाद घेत असते आणि आकाशला म्हणते, आकाश हे सगळं ना तू आज पहिल्यांदा बाळाला पाहिलेस ना, त्यासाठी मी करत आहे. आणि देवी आईचे नाटककारक आभार मानते आणि ती म्हणते, खरंच आज माझ्या आकाशने त्याच्या बाळाला पहिल्यांदा पाहिलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आज माझ्या लेकाने पहिल्यांदा त्याच्या बाळाला पाहिले. भूमी आणि बाळ सुखरूप आहे ही बातमी आज आम्हाला तू दिलीस. खरंच तुझं किती मला कौतुक वाटते म्हणून सांगू. असं म्हणत आता इकडे रागिणी आकाशला मिठी मारते. यावरती आकाश म्हणतो, खरं सांगू का आई, तर मला सुद्धा इतका आनंद झाला म्हणून मी तुला सांगू ना, खरंच म्हणजे भूमी आणि बाळ सुखरूप आहे. पण तरी सुद्धा डॉक्टर म्हटलेत की भूमीची काळजी घ्यायला पाहिजे, कारण या सगळ्यामध्ये भूमीची तब्येत थोडी वीक आहे, तिचं हिमोग्लोबिन थोडं कमी आहे आणि हा जरा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. यावरती इकडे आता रागिणी म्हणते, काय प्रॉब्लेम काय आहे. यावरती आकाश म्हणतो, तिचं हिमोग्लोबिन कमी झाले आणि या सगळ्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होणं हे ना बाळाच्या आईसाठी आणि बाळाच्या जीवासाठी जरासं धोकादायकच आहे आणि त्यामुळे आम्हाला ना भूमीची काळजी वाटते. यावरती रागिणी विचार करते, चला तेवढं तर तेवढं, म्हणजे कसं आहे ना, या सगळ्यामध्ये किमान आपल्याला भूमीला काहीतरी हे आहे ना हे समजलंय. असं म्हणत रागिणी मनातल्या मनात खुश होते. देवी आईकडे पाहते तोपर्यंत आकाश म्हणतो, पण या सगळ्यामध्ये मी ना खूप मोठी एक योजना केलेली आहे. म्हणजे मी या सगळ्यामध्ये भूमीसाठी खूपच मोठं सरप्राईज आता ठेवलेलं आहे. त्यावरती आता इकडे रागिणी म्हणते, काय रे, काय सरप्राईज. यावरती आकाश म्हणतो, नाही हे सरप्राईज आहे, म्हणजे हे सरप्राईज भूमीसाठी सुद्धा सरप्राईज आहे आणि आता तुझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे. यावरती रागिणी विचार करते, ठीक आहे बाबा, नको सांगूस तुझं काय सरप्राईज आहे ते. आणि मनातल्या मनात चिडलेली रागिणी विचार करते, कसलं ह्याचं डोंबल्याचं सरप्राईज, म्हणजे आता हा मला पण नाही सांगणार ह्याचं काय सरप्राईज आहे ते. अतिशय शहाणा आहे, आता मला शोधूनच काढलं काय सरप्राईज आहे ते. असं म्हणत रागिणी चिंतातूर होते. नक्की आकाश भूमीसाठी काय करणार आहे या गोष्टीचा तिला खूपच त्रास होत असतो. तोपर्यंत आकाश आता तिला काहीही न सांगता तो तिकडून भूमीसाठी जे सरप्राईज प्लॅन केलंय ते करायला जातो आणि रागिणी विचारच करत बसते. इकडे तोपर्यंत भूमी लॅपटॉप वरती असते आणि लॅपटॉप वरती ती सर्च करत असते. त्यावेळेला ती विचार करते, बरं झालं प्रशांतने या सगळ्यामध्ये मला न हे ठेवून दिलं, ते म्हणजे मला लॅपटॉप ठेवून दिला हे बरं झालं. लॅपटॉप घरी असल्यामुळे मला या सगळ्यामध्ये काम करायला सोपं जाईल. असं म्हणत इकडे भूमी आता खूप खुश होते. तोपर्यंत आता भूमी नोकरी शोधत असते. लॅपटॉप वरती नोकरी शोधत असताना इकडे आता बाबा येतात आणि बाबा म्हणतात, काय ग भूमी, हे सगळं ठेव बरं बाजूला, हे बाजूला ठेव आणि तू छानपैकी आता दूध पिऊन घे. भूमी म्हणते, बाबा थांबा ना, सध्या तरी मला न दूध नको प्यायला. बाबा म्हणतात, हे बघ तुझं काम आहे ना ते सगळं नंतर कर बरं, या कामासाठी स्वतःची अशी हेळसांड करू नकोस, तू या सगळ्यामध्ये छानपैकी दूध पिऊन घे. भूमी म्हणते, बाबा ऐका ना. यावरती बाबा म्हणतात, हे बघ बाळा, तुझं खरंच मी आता काही ऐकणार नाहीये, कारण ना मुलीने माहेरी यावं, माहेरी येऊन छानपैकी चांगलं चुंगलं खाऊन आपली तब्येत बनवावी आणि यासाठी आपल्या आई वडिलांच्या घरी मुली येतात. पण तुझं काय, तुला या सगळ्यामध्ये घरी येऊन काम शोधायला लागते. मला खरंच खूप खूप वाईट वाटतंय ग भूमी. असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते, बाबा तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय, मला या सगळ्यामध्ये गोष्ट करायलाही आनंद वाटते. म्हणजे कसं सांगू तुम्हाला की या सगळ्यामध्ये मला रिकाम्या डोक्याने घरी बसणं हे अजिबात आवडत नाही. मला या सगळ्यामध्ये सोबत न राहायला आवडतं, ॲक्टिव्ह राहायला आवडतं आणि त्यासाठी मी हे करते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 4 पैसे पण येतील ना आपल्याकडे, तुम्ही या सगळ्यामध्ये वाईट वाटून घेऊ नका. असं म्हणत आता इकडे भूमी बाबांना समजवते. पण त्यांना माहिती असतं की हे सगळं जरी भूमी बोलत असली ना तरी ती फक्त आणि फक्त पैशासाठीच हे सगळं करत आहे आणि आपल्या घरी येऊन आपल्या गरोदर मुलीला काम करायला लागते, यासारखं दुःख बापाला कोणतं ते वाटणार. यावरती आता इकडे माधवराव म्हणतात, भूमी गर्भारपणामध्ये लाड करून घ्यायचे सोडून. यावरती भूमी म्हणते, बाबा
प्लीज तुम्ही हा सारखा सारखा विषय काढू नका बरं, असं म्हणत असतानाच भूमीला आता एक नोकरीची हे दिसते आणि भूमी म्हणते बाबा या ठिकाणी ना माझ्या क्वालिफिकेशनला साजेल अशी नोकरी आहे, मी आत्ताच्या आत्ता इकडे जाऊन भेट घेते आणि ऑनलाईन मी अप्लाय सुद्धा करते आणि त्यांचा इंटरव्ह्यू देऊन येते, कदाचित हा जॉब मला मिळेल. यावरती माधवरावांना अजून वाईट वाटतं आणि ते भूमीकडे पाहत राहतात आणि त्यावरती आता इकडे ते सांगतात अगं तुझी तब्येत सुद्धा वीक आहे ना, म्हणजे तुला खरंच चांगलं चुंगलं खाण्याची गरज आहे. यावरती आता इकडे भूमी सांगते बाबा मला कसलंही टेन्शन नाहीये, इथे तुम्ही आणि तिथे आकाश माझी काळजी घेण्यासाठी खूप सक्षम आहात, त्यामुळे म्हणजे कितीही माझ्यावरती जबाबदाऱ्या आल्या ना तरी या सगळ्यामध्ये जबाबदाऱ्यांना मी पुरून उरेल, कारण तुम्ही आणि आकाश माझ्या पाठीशी आहात ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. असं म्हणत आता इकडे भूमी असताना तोपर्यंत वाण सामान घेऊन वाणी येतो आणि खूप मोठं सामान असतं, बरेचसे काजू बदाम ड्रायफ्रुट्स अशा अनेक गोष्टींनी भरलेली बॅग घेऊन तो येतो आणि त्यावरती माधवराव म्हणतात काय रे इतकं सामान, आणि यावर ते इकडे आता ते भूमीला म्हणतात अगं इतकं सामान कोणी मागवलं असेल, त्यावरती भूमी म्हणते आईने मागवलं असेल का. यावरती माधवराव म्हणतात इतकं सामान आणि तुझी आई आणि ते पण तू घरात असताना शक्यच नाहीये ग, तुझी आई तू घरात असताना सामान मागवणं शक्यच नाही, ते सगळं काय हे कळत नाही कारण खूप सगळे ड्रायफ्रुट्स आणि खूप सगळं सामान असतं. त्यावरती आता मात्र भूमीला पण टेन्शन येतं की इतक्या सामानाचे पैसे कुठून द्यायचे आणि हे आणले तरी कुठून. मग भूमी त्या दुकानदाराला म्हणते दादा अहो हे सामान तुम्हाला आणायला कोणी सांगितलं. यावरती तो सांगतो आकाश महाजन यांनी ऑलरेडी याचं बिल पेड केलेलं आहे आणि बिल पेड करून या सगळ्यामध्ये त्यांनी हे सामान भूमी देसाई यांच्याकडे पाठवायला सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावरती भूमीला सगळा उलगडा होतो. तोपर्यंत तिकडे येते ती म्हणजे रागिणी. बाई बाई इतकं सामान भूमी तुला तर काही कळतच नाहीये, अगं आमच्या घराचं दिवाळं काढायला निघालीस का, आमच्या घरामध्ये या सगळ्याला अजिबात हे नाहीये, तू हे जे काही करतेस ना आम्हाला परवडणारच नाहीये भूमी भास्कर बाई, आम्हाला नाही परवडणार हे सगळं. असं म्हणत ती कांगावा करायला लागते, आरडाओरडा करायला लागते, इतका काही आरडाओरडा करते की भूमी तिला म्हणते आई मी हे सामान मागवलेलं नाहीये. त्यावरती आता इकडे माधवराव म्हणतात अगं शांत घे नीलू, हे सगळं सामान आकाशरावांनी मागवलेलं आहे. तो म्हणतो हो आकाश महाजन यांनी सगळं बिल दिलेलं आहे आणि यांनी या सगळ्यामध्ये आता आम्हाला पैसे देऊन हे सामान इथे पोचवायला सांगितलंय. झालं हे कळल्यावरती लगेच नीलांबरी तिकडे कॉल लावून लगेच सगळं कळवून मोकळी होते. म्हणजे रागिणीपर्यंत बातमी कशी पोहोचेल, रागिणीला ही बातमी कशी समजेल याची पूर्णपणे खबरदारी नीलांबरी घेते आणि रागिणीपर्यंत बातमी पोहोचवते. इकडे भूमी खूप खुश होते कारण आकाशने छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भूमीचा केलेला विचार तिच्या मनाला खूप भावतो आणि भूमी खुश होऊन बाबांकडे पाहते. इकडे माधवरावांना सुद्धा आता आनंद होतो की या सगळ्यामध्ये आकाशरावांना आपल्या मुलीची किती काळजी आहे, बाळाची किती काळजी आहे आणि त्यांना कुठेतरी थोडंफार टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतं. आता या सगळ्यामध्ये टेन्शन कमी झाल्यावरती भूमी सांगते बाबा मी जरा इंटरव्ह्यूसाठी जात आहे. असं म्हटल्यावर ती भूमी इंटरव्ह्यूसाठी जाते आणि निघताना ती आकाशला कॉल करत असते. आकाशला ज्या वेळेला भूमी आता कॉल करत असते त्यावेळेला आकाश काही फोन उचलत नाही आणि त्यामुळे आता मात्र इकडे भूमीला टेन्शन येतं आकाश फोन का उचलत नाही. तोपर्यंत भूमीच्या समोर येऊन उभी राहते ती म्हणजे रागिणी. रागिणी समोर येते आणि आता रागिणी गाडीमधून उतरते. काय लिफ्ट हवे का, नाही म्हणजे कुठेतरी चाललेस तर मी तुला छानपैकी लिफ्ट देऊ शकते, चल. असं म्हणत इकडे आता ती भूमीला लिफ्ट ऑफर करते. त्यावर ती भूमी सांगते नाही मला अजिबात तुमची लिफ्ट नको आहे, कारण कसं सांगू तुम्हाला मी स्वाभिमानी आहे. त्यावरती इकडे आता रागिणी म्हणते हो ना तुझा स्वाभिमान वेळेनुसार बदलत असतो. म्हणजे कसं आहे की या सगळ्यामध्ये आकाशकडून वाण सामान घ्यायला तुझा स्वाभिमान नाही मध्ये आला, पण माझ्याकडून लिफ्ट घ्यायला स्वाभिमान मध्ये येतो. म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुला फक्त आणि फक्त आपल्या गरजेनुसार स्वाभिमान वापरता येतो. अगं त्या बाळासाठी त्याने सामान पाठवलं असलं तरी तुझं बाळ पण असंच होणार आहे. स्वाभिमान नसलेलं, स्वतःचं काही इज्जत नसलेलं, लाळघोटे नुसतं स्वाभिमान ठिकठिकाणी बदलणारं अगं इतकं असेल ना तर महाजनांच्या कर्त्या स्त्रीचा अपमान करतेस आणि महाजनांचा कर्ता मुलगा म्हणजे आता आकाश याच्याकडून या सगळ्यामध्ये पैसे घेतेस. तुला खरंच लाज नाही वाटत.
असं म्हणत इकडे आता रागिणी आता भूमीला नको तितका अपमान करत असते आणि ती म्हणते, तुझ्यामध्ये इतकंच जर का हिंमत असेल तर तू ते आकाशने दिलेलं वाण सामान परत देशील. भूमी म्हणते, का देऊ? कारण ते माझ्या नवऱ्याने दिलेलं आहे. माझ्या नवऱ्याने मला ते वाण सामान दिलंय, माझ्या बाळासाठी दिलेलं आहे आणि ते बाळ त्याचं पण आहे, आमचं बाळ आहे. आमच्या बाळासाठी जर त्याने काही करण्याचे हे केलेलं आहे तर त्यात काही गैर नाहीये. यावरती रागिणी म्हणते, तेच ना, तुझं तेच आहे ना. म्हणजे कसं आहे, या सगळ्यामध्ये तुला आता फक्त आणि फक्त त्याचा पैसा दिसतोय आणि गरजेनुसार सगळे तुझं हे बदलत आहे, बाकी काहीच नाहीये ना. यावरती भूमी म्हणते, खबरदार, माझ्या नवऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय चालतं यांच्याशी तुमचं काही देणं घेणं नसावं. रागिणी म्हणते, ठीक आहे, पण इतका स्वाभिमान तुझ्यामध्ये अजूनही जिवंत असेल तर ताबडतोब हे वाण सामान आहे ना हे परत पाठवशील. महाजनांच्या जीवावरती जगणारं तुझं बाळ सुद्धा लाळ घोटत होणार. असं ती खूप काही आता भूमीला बडबडते आणि भूमी खूपच चिडते. आपला हा झालेला अपमान भूमीला सहनच होत नाही आणि भूमी खूप रागारागात येते. त्यावरती आता रागिणी तिच्याकडे पाहत बसते आणि भूमी निघून जाते. भूमी विचार करते की नाही, काहीही झालं तरी हे वाण सामान मग मी परतच देऊन टाकते. असा विचार करत आता भूमी ताबडतोब ते वाण सामान परत देते. रागिणीचा डाव यशस्वी होतो. इकडे आकाशला मेसेज जातो की त्याला रिफंड आलेला असतो. आकाश विचार करतो, हा कसला रिफंड आहे, म्हणजे मला हा रिफंड कशासाठी मिळालेला आहे. यावरती आता मात्र इकडे त्याच्या लक्षात येतं की हा बहुतेक किराणाचा रिफंड आहे. तोपर्यंत त्याला भूमीचा मिस कॉल दिसतो. भूमीचा मिस कॉल दिसल्यावरती तो भूमीला कॉल करतो. हॅलो भूमी, मी थोडंसं ना बिझी होतो म्हणून तुझा कॉल पाहिला नाही. का ग, तू सहजच कॉल केला होतास ना. यावरती भूमी म्हणते, आकाश तू वाण सामान पाठवलंस ना. आकाश म्हणतो, हो, त्या संदर्भात मी तुला फोन करून कळवणार होतो. पण यावरती भूमी म्हणते, आकाश मी ते वाण सामान परत पाठवले. यावरती आकाश चिडतो आणि म्हणतो, का भूमी, तू ते वाण सामान का परत पाठवलंस. मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुला गरज आहे काही खाण्याची पिण्याची, तुला या सगळ्यामध्ये फिट राहण्याची गरज आहे आणि तू हे सगळं वाण सामान का परत पाठवलंस. यावरती भूमी सांगते, आकाश अरे ऐक, कसं आहे ना, माझा स्वाभिमान दुखावला जाईल असं मला काहीही करायचं नाहीये. यावरती आकाश म्हणतो, कसला आलाय स्वाभिमान, काय स्वाभिमान. भूमी, वेड्यासारखं काहीही करू नकोस. या सगळ्यामध्ये ते माझं सुद्धा बाळ आहे आणि माझ्या बाळासाठी काही करण्याचा मला अधिकार नाहीये का. तू हा अधिकार माझ्यापासून नाही हिरावून घेऊ शकत. भूमी म्हणते, आकाश हा अधिकार असला तरी सुद्धा हा अधिकार तू मला देऊ केला होतास ना. यावरती आकाश म्हणतो, हो भूमी, मग तू हे परत का पाठवलंस. भूमी म्हणते, काही गोष्टी मला माझ्या स्वाभिमानासाठी सुद्धा कराव्या लागतात. यावरती आकाश म्हणतो, अगं पण बाळाच्या बाबतीत आपलं ठरलंय ना की कोणाचंही हे नाहीये, मी कधीही बाळासाठी काहीही करू शकतो. आणि तुला माहितीये का, तू गेल्यानंतर डॉक्टरांनी मला बोलवलं होतं. डॉक्टरांनी मला बोलवलं आणि या सगळ्यामध्ये डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा बाळासाठी काहीही करणं म्हणजे बाळाच्या आईसाठी सगळं करणं महत्वाचं आहे. तुझं हिमोग्लोबिन लो आहे, तुझी तब्येत वीक आहे, या सगळ्यामध्ये तुला आरामाची गरज आहे, तुला चांगलं चुंगलं खाण्याची गरज आहे आणि हे सगळं जर का झालं नाही तर तुझी तब्येत बिघडेल आणि बाळावरती परिणाम होईल. यावरती भूमी सांगते, हे बघ आकाश, माझ्या खाण्यापिण्याचं माझ्या बाळाचं मी सगळं बघून घेईन आणि या सगळ्यामध्ये तुला माहितीये का, तुझीच आई मला भेटायला आली होती. तुझ्याच आईने येऊन मला या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे की मी हे सगळं घेतलं तर लाचारी स्वीकारेन. मला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगितल्या आणि मला म्हटली की जर का स्वाभिमान जिवंत असेल तर त्या वस्तू परत दे. हे तुझी आई मला बोलायला आली होती. आता मात्र आकाश बोलतो, अगं आईकडे का येईल, आईला तर माहिती पण नाहीये की या सगळ्यामध्ये मी हे सामान तुला देतोय. तू काय बडबडतेस भूमी. यावरती भूमी म्हणते, बरोबर आहे, म्हणूनच मला तुझ्याशी काही काळी मात्र बोलण्यामध्ये इंटरेस्टच नाहीये, कारण तुझा माझ्यावरती विश्वासच बसणार नाहीये ना. तुझा विश्वास तुझ्या आईवरतीच बसणार आणि त्यामुळे मला तुझ्याशी आता काही बोलायचंच नाहीये. एवढी हिंमत असेल तर विचार तुझ्या आईला. असं म्हणत इकडे आता भूमी फोन कट करते. आकाश विचार करतो, काय बोलते भूमी, आई नक्कीच असं काही बोलणार नाही याची त्याला अगदी खात्री असते. पण तरी सुद्धा आता मात्र आकाश चिडतो आणि तिथल्या गोष्टी आदळआपट करायला लागतो. तितक्यात तिथे रागिणी येते आणि आकाश काय चाललंय तुझं, वेड्यासारखं का करतोयस. यावरती आता मात्र इकडे रागिणीला आकाश सांगायला लागतो, आई बघ ना,
ही भूमी कधीतरी किती वेडासारखं वागते, मला तर हिचं काही कळतच नाहीये. आता मी हिला वाण सामान दिलं, ते वाण सामान तिने परत पाठवलं. रागिणी आता ऍक्टिंग करत म्हणते, काय वाण सामान आणि तू दिलं होतंस ते परत पाठवलं, कसं काय शक्य आहे सगळं? यावरती आता इकडे आकाश म्हणतो, हो ते तर शक्य झालंय, पण त्या उपरती काय बोलते माहितीये का, की तू हे वाण सामान तिला परत करायला सांगितलंस. अगं तुला माहिती तरी होतं का की मी हे वाण सामान तिला पाठवणार आहे म्हणून? यावरती रागिणी म्हणते, अरे तेच तर, या भूमीचं काय प्रॉब्लेम आहे मला खरंच काही कळत नाहीये, ती अशी का वागते हे पण मला कळत नाहीये. अरे आकाश, तिच्या मनामध्ये माझ्याविषयी इतका राग आहे ना, आणि तो राग का करते माझा हे खरंच काही समजायलाच मार्ग नाहीये. आकाश म्हणतो, काही नाही ग, तिच्या डोक्यात एकदा का असं भूत शिरलंय ना की ती या सगळ्यामध्ये काही कोणाचं ऐकायलाच तयार नाहीये, आणि मला तर खूपच वाईट वाटतं. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आकाश म्हणतो, मला खरंच कळत नाही, बाळासाठी मी काही केलं तर चुकीचं कसं असू शकतं? रागिणी म्हणते, तिचा इगो महत्वाचा आहे आणि त्यासाठी ती हे सगळं करत आहे. बरं मला जाऊ दे, माझं जाऊ दे, म्हणजे मी एक परकी आहे, तू नवरा आहेस, तुझ्या बाळाचा प्रश्न आहे, आणि तरी सुद्धा ही भूमी असं वागते, म्हणजे आपल्या बाळासाठी तरी किमान आई असं वागत नाही रे. म्हणजे आई आपल्या बाळासाठी किमान या सगळ्यामध्ये माघार घेत असते, पण या भूमीला ना बाळाचं पडलंय ना नवऱ्याचं पडलंय, सगळं भूमीने आता मात्र इकडे करून घेतलेलं आहे. असं म्हटल्यावरती आकाशला मुद्दाम ती डिवचत असते, मुद्दाम चिडवत असते, आणि बाळा तू काळजी करू नकोस, आणि या सगळ्यामध्ये मी तुझ्या पाठीशी आहे. आता मात्र भूमी हे सगळं बोलत आहे ते फक्त इगोपायी बोलत आहे, असं ती मुद्दाम आकाशच्या मनामध्ये आता भरवण्याचा प्रयत्न करते, आणि आकाश ते सगळं आता हे करत असतो. पण पुढे आकाशच्या डोक्यामध्ये सगळा प्रकाश पडणार असतो की रागिणीने काय कारस्थान केले ते. रागिणी या कारस्थाना डोक्यामध्ये भरवून तिकडून निघून जाते, आणि आकाश, आपल्याला कॉन्फरन्स आहे, मीटिंग अटेंड करायची आहे, तू डोकं शांत ठेव, काहीही झालं तरी डोकं शांत ठेवून तुला हे काम करायला पाहिजे, भूमीचं जरा अतिच होत चाललेलं आहे, असं त्याच्या डोक्यात भरवतं. यावरती आकाश म्हणतो, पण आई मला बाळाची चिंता वाटते, या सगळ्यामध्ये बाळाचं कसं काय होणार? रागिणी सांगते, अगं अरे मला पण बाळाची चिंता वाटली, पण काय करू ह्या भूमीचं? हे बघ, तुला या सगळ्यामध्ये काहीतरी विचार करायला पाहिजेच, असं म्हणत रागिणी त्याला भरवते. त्यानंतर भूमी एका बेंचवरती बसलेली असते, आणि आकाश जे काही बोलला ते सतत तिला आठवत असतं. म्हणजे आकाशला ज्या वेळेला आपण सांगायला गेलो की या सगळ्यामध्ये आकाशला सांगितलं की रागिणीने हे सांगितलंय, पण ती काही आपलं ऐकायला तयारच नाहीये. आकाश काय करू असं ज्या वेळेला ती विचार करत असते, रागिणीची सगळी कारस्थानं रिकॉल करत असते, तेवढ्यात तिच्या खांद्यावरती एक हात येतो, आणि भूमीला या सगळ्यामध्ये खूप मोठी क्लिअरिटी देणारा हा हात असतो. भूमीला या सगळ्यामध्ये खूप मोठं सत्य उलगडणारा हात असतो, आणि आकाशच्या कॉन्फरन्सच्या बद्दलचं सत्य सांगणारा तो हात असतो. तो हात कोणाचा असतो हे मात्र आपल्याला दाखवलं जात नाही. तोपर्यंत इकडे आता अभिजितला रागिणी सांगत असते, हे बघ अभिजित, ही कॉन्फरन्स खूप महत्वाची आहे बरं का. या कॉन्फरन्समध्ये जर का आकाश महाजन पोहोचलाच नाही तर महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला सांभाळायला आकाश लायकच नाहीये, हे आपण सिद्ध करू शकतो. आणि हे एकदा का आपण सिद्ध करू शकलो ना की मग यापुढे कोणतीही कॉन्फरन्स आकाश अटेंड करणार नाही. त्यासाठी कॉन्फरन्स रूम मध्ये आकाश दारू पिऊनच यायला पाहिजे. आकाशने दारू पिऊन येणंच अपेक्षित आहे, ते काम तू कर. मग काय, मग अभिजित आकाशला घेऊन दारू पिण्यासाठी जातो. अभिजित ज्या वेळेला आकाशला दारू पिण्यासाठी नेतो त्यावेळेला मात्र आता आकाश दारू पण पितो, कारण भूमीचं हे सगळं वागणं त्याला खटकलेलं असतं, आणि त्यामुळे दारू पितो, आणि आता तो दारू पिऊन लडबडत तिकडे खाली पडून जातो. खाली पडत असताना तो कॉन्फरन्स रूम मध्ये यायला निघतो, त्याला रस्त्यात भूमी अडवते. भूमी आकाशला थांबवते, खूप मोठा अनर्थ घडण्यापासून भूमी थांबवते. इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये भूमी आता आकाशला एका रूम मध्ये घेऊन जाते. इकडे तोपर्यंत इकडे रागिणी सांगत असते, हे काय, आकाश आला का नाही? आकाशने येऊन दारू पिऊन आलाय, हे सगळं तिला सिद्ध करायचं असतं, पण आकाश येतच नसतो. मग तिची चांगलीच फाफलं उडते, आणि आता ती गडबडते, काय करू, हा आला नाही, काय करू असा विचार करत असताना भूमी येते, आणि भूमी सांगायला लागते की महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मी मोठी सून या नात्याने आलेली आहे. म्हणजे कसं आहे, हा बिझनेस पूर्णपणे महाजन ग्रुप इंडस्ट्रीजचे फॅमिली मेंबर सांभाळतात, त्यामुळे
आकाश महाजन जरी इकडे नसले तरी मी सुद्धा ही कॉन्फरन्स अटेंड करू शकते, तेवढे अधिकार त्यांनी मला दिलेले आहेत. भूमी मीटिंग अटेंडच करत नाही तर मीटिंग जिंकूनच टाकते, रागिणीला मातच करून टाकते आणि आकाशचं चाललेली पद, पैसा, प्रसिद्धी परत मिळवते. पुन्हा एकदा रागिणीच्या तोंडावरती सणसणीत चपराक मिळते.